इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज डीवायएसपी पूर्वा पाटीलने थेट कोठडीत जाऊनच सत्याला जीवे मारण्याची आणि फोडून काढण्याची धमकी दिलीये। पण नडणारा गडी तो सत्या। त्यानेही जेलच्या सळ्यांमागेच असा काही राडा केला आणि असा काही डान्स ठोकला ना की लेडी सिंघम बनून फिरणाया पूर्वा पाटीलची पुरती बोलतीच बंद झाली। आणि हा राडा एवढ्यावरच थांबत नाही। सत्याचा माज उतरवण्यासाठी पूर्वा जेव्हा थेट एसपी सरांना फोन लावते तेव्हा एसपी सरांनी भर कॉलवर तिची अशी काही जिरवलीये ना की तिच्या पायाखालची जमीनच सरकली। आता सुरू होणार आहे खरा महासंग्राम। कारण ज्या मुलीला सस्पेंड करून स्वतःला खूप मोठी ऑफिसर समजत होती त्या पूर्वा पाटीलची पोलीस स्टेशनमध्येच अशी काही नाचक्की झालीये की तुम्ही विचारूच नका। आजच्या भागात असा काही हाय व्होल्टेज ड्रामा घडलाय जो तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही। सस्पेंड झालेल्या मंजूने थेट पोलीस चौकीतच कोणाचीही भीती न बाळगता सत्याला कोणती गुप्त चिठ्ठी पाठवली आणि त्यात काय लिहिलं होतं यांच्या प्रेमाच्या आणि बदल्याचा हा नवा ट्विस्ट आज आपण एकदम सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी दुष्ट तात्यासाहेबांचा गेम कसा होणार याचे मोठे संकेत मिळालेत। चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया। तर आजच्या भागाची सुरुवात होते ती थेट पोलीस स्टेशनमधून। आपला सत्या अजूनही जेलच्या कोठडीत बंद असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती किंवा टेन्शन नसतं। तेवढ्यात काय होतं, पोलीस चौकीच्या बाहेर असलेल्या पप्पूच्या टपरीवर एक एकदम कडक रोमँटिक गाणं सुरू होतं। आता बाहेर गाणं वाजायला लागल्यावर आणि आपला सत्या गप्प बसेल अजिबात शक्य नाही। गाण्याचा आवाज कानावर पडताच सत्या कोठडीच्या आतच एकदम मनसोक्त आणि रोमँटिक अंदाजात डान्स करायला लागतो। त्याचा हा स्वॅग पाहून पोलीस स्टेशनमधील भारती मॅडम, पडवळ सर आणि बाकीचा सगळा स्टाफ काम सोडून तोंड उघडून सत्याचा डान्स पाहत राहतात। पण हा सारा आनंद फार काळ टिकत नाही, कारण तिथे अचानक एंट्री होते डीवायएसपी पूर्वा पाटीलची। सत्याला असं जेलमध्ये नाचताना पाहून पूर्वा पाटीलच्या अंगाचा पुरता तिळपापड होतो। तिचा इगो दुखावला जातो। ती प्रचंड रागाने तावातावाने कोठडीच्या समोर येऊन उभी राहते। ती सत्याकडे डोळे मोठे करून बघते, पण सत्या तिच्याकडे दुर्लक्ष करून आपला डान्स चालूच ठेवतो। शेवटी चिडून पूर्वा ओरडते, ए सत्या, तुझं हे नाचणं गाणं आणि डान्स काम ताबडतोब बंद कर। खूप माज आलाय का तुला? त्यावर आपला सत्या पुरता ढिटायचा अवतार धारण करतो। तो डान्स करता करताच हसून उत्तर देतो, अहो पूर्वा मॅडम, तुम्ही मला का खोडून काढण्याची भाषा करताय? मी फक्त डान्स करतोय ना, आणि तुम्ही थेट मला मारणार। मला एक सांगा, कुठल्या कायद्याच्या पुस्तकात लिहिलंय की कस्टडीमध्ये किंवा जेलमध्ये नाचू नये असा कुठे नियम आहे का? सांगा बरं मला। त्यामुळे मॅडम, तुम्ही सुद्धा मला नाचण्यापासून थांबू शकत नाही। सत्याचं हे सडेतोड उत्तर ऐकून पूर्वा पाटील अजून चिडते, पण काय करणार? कायद्यानुसार ती काहीच करू शकत नसल्यामुळे शेवटी पाय आपटत ती आपल्या केबिनमध्ये निघून जाते। आता केबिनमध्ये गेल्यावर पूर्वा पाटील शांत बसेल तर ती पूर्वा कसली? केबिनमध्ये जाऊन ती स्वतःशीच बडबड करायला लागते। ती म्हणते, या मंजूला सस्पेंड केलंय तरी सुद्धा हिचा माज उतरलेला नाहीये। मला हुशारी दाखवते ना, आता मी सुद्धा या दोघांना कशी धूळ चारते बघाच। मंजू आणि सत्या, तुमच्या दोघांची जर मी वाट लावली नाही तर माझं नावही पूर्वा पाटील नाही। सत्या, तुला खूप मजा येतेय ना हे सगळं करताना? आता मी तुम्हा दोघांना जन्माची अद्दल घडवणार। सत्याचा हा माज उतरवण्यासाठी आणि त्याला धडा शिकवण्यासाठी पूर्वा पाटील शेवटी आपला हुकमाचा एक्का बाहेर काढते। टेबलवरचा मोबाईल उचलते आणि थेट एसपी सरांना कॉल लावते। फोन उचलल्या उचलल्या ती तक्रार करायला सुरुवात करते। ती म्हणते, सर, मला तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीची माहिती द्यायची आहे। आपल्या कोठडीत जो सत्या नावाचा गुंड बंद आहे ना, तो बाहेरची टपरी जी घाणेरडी आहे तिथे रोज गाणे वाजत असतात। त्या टपरीवरच्या गाण्यांवर इथे जेलमध्ये तो नाचतोय, स्वतःची मनमानी करतोय। मी त्याला चांगल्या शब्दात समजावून सांगितलं की नाचणं बंद कर, पण तो माझं ऐकायला अजिबात तयार नाहीये।
तुम्हीच काहीतरी करा सर. पण इथेच पूर्वा पाटीलचा मोठा पोपट होतो. एसपी सर आधीच मोठ्या आणि महत्त्वाच्या केसेसच्या फाईल्स तपासण्यात व्यस्त असतात. पूर्वाचा हा फालतू मुद्दा ऐकून एसपी सर फोनवरच भडकतात. सर कडक आवाजात म्हणतात, हे बघा पूर्वा मॅडम, तुम्ही या जिल्ह्याच्या DYSP आहात आणि एखाद्या शाळेतल्या खोडकर विद्यार्थ्यासारखी तक्रार माझ्याकडे करताय. हे तुम्हाला शोभत नाही. बाहेरच्या गाण्यावर जर कोठडीत एखादा आरोपी नाचत असेल तर त्याला थांबवण्यासाठी भारतीय कायद्यात अजून तरी कोणतंही कलम तयार झालेलं नाहीये. नाचण्यात काय गैर आहे मला सांगा ब. हे ऐकून पूर्वा मॅडम डिफेन्सिव्ह होतात. त्या म्हणतात, नाही सर, नाचायला बंदी नाहीये, पण त्यामुळे पोलीस चौकीतल्या इतर कर्मचाऱ्यांच्या कामावरून लक्ष विचलित होतंय. त्यावर एसपी सर अजून चिडतात आणि म्हणतात, माझ्या हातातली महत्त्वाची कामं सोडून मी तुमच्या अशा फालतू प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही आणि इथून पुढे असल्या छोट्या छोट्या कारणांसाठी मला अजिबात कॉल करत जाऊ नका, असं म्हणून सर थेट फोन कट करतात. एसपी सरांनी भर कॉलवर झापल्यामुळे पूर्वा पाटीलच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं. ती पुन्हा घाबरत घाबरत सरांना फोन लावून सॉरी म्हणते. म्हणजे सत्याची जिरवायला गेलेल्या पूर्वा मॅडमची स्वतःचीच कशी नाचक्की झाली हे आजच्या भागात बघण्यासारखं होतं. आता पोलीस स्टेशनमध्ये हे नाट्य सुरू असताना बाहेर पप्पूच्या टपरीवर वेगळंच राजकारण आणि प्रेमप्रकरण शिजत असतं. आपली मंजू टपरीवर एका खुर्चीवर गॉगल लावून एकदम स्वॅगमध्ये बसलेली असते. सस्पेंड झाली तरी मंजूचा तोरा कमी झालेला नसतो. तेवढ्यात पप्पू मंजूला विचारतो, मॅडम, तुमच्यासाठी काही स्पेशल चहा देऊ का? त्यावर मंजू बोलते, अरे पप्पू, किती वेळापासून मी स्पेशल चहाच मागते, लवकर आण. त्यानंतर पप्पू पोलीस स्टेशनच्या आत गरम चहाने भरलेली किटली आणि ग्लास घेऊन येतो. तो आत येऊन ओरडतो, चला, गरमागरम चहा घ्या. पडवळ सर चहाचा ग्लास हातात घेतात आणि म्हणतात, अहो पप्पू, एवढा मोठा ग्लास भरून चहा नको रे बाबा मला. त्यावर पप्पू हसून तत्वज्ञान सांगतो, पडवळ सर, माणसाने चहा घेताना नेहमी फुल ग्लास भरूनच घ्यावा, मनासारखा चहा प्यावा. पण पप्पूचा खरा हेतू चहा देणं नसतोच. चहा वाटा वाटा तो गुपचूप कोठडीत बंद असलेल्या सत्याजवळ जातो. पप्पू सत्याला चहाचा ग्लास देतो आणि हळूच आवाजात सांगतो, सत्या दादा, हा चहा घे आणि सोबत मंजू ताईने तुझ्यासाठी एक गुपित चिठ्ठी पाठवलीये. चहा पिता पिता ती चिठ्ठी वाचून घे. सत्या चहा घेतो आणि आजूबाजूला कोणी पाहत नाहीये ना हे बघून पटकन ती चिठ्ठी उघडतो. आणि मित्रांनो, त्या चिठ्ठीत दुसरं तिसरं काही नसून आपल्या मंजूने मोठ्या अक्षरात लिहिलं असतं, आय लव्ह यू. ते 3 शब्द वाचताच सत्याचा चेहरा अगदी गुलाबासारखा फुलतो. तो गालातल्या गालात हसायला लागतो. पप्पू त्याच्याकडेच पाहत असतो. बाहेर बसलेली मंजू सुद्धा चहाचा घोट घेत विचार करत असते की पप्पूने चिठ्ठी पोहोचवली असेल की नाही. सत्या लगेच पप्पूला खून करतो आणि म्हणतो, ए पप्पू, काय बघतोस? तुझ्याच्या पेन दे ना, मला या चिठ्ठीचा रिप्लाय द्यावा लागेल. पप्पू लगेच पेन काढून देतो. सत्या त्या चिठ्ठीच्या खाली स्वतःच्या हाताने लिहितो, आय लव्ह यू मंजू. ती चिठ्ठी दुमडून तो पुन्हा पप्पूच्या हातात देतो आणि म्हणतो, हा रिप्लाय जरा वाघमारे मॅडमना पोहोचव. पप्पू जेव्हा सत्याला विचारतो, दादा चहा तर घे, तेव्हा सत्या लाजून म्हणतो, नको रे बाबा, हा रिप्लाय लिहून माझं तोंड आधीच खूप गोड झालंय, चहाची गरज नाही. तिकडे पप्पू पडवळ सरांना सांगतो की आजचा चहा फक्त तुमच्यासाठी स्पेशल बनवला होता. थोडक्यात काय तर पोलीस स्टेशनमध्ये पूर्वा पाटील नाक घासून बसली असताना इथे सत्या आणि मंजूचं गुपचूप रोमांस सुरू असतं. पण या एपिसोडचा सर्वात मोठा आणि मुख्य धमाका तर पुढे होतो. पोलीस स्टेशनमध्ये अचानक गाडी येऊन थांबते आणि कोर्टाचे नामांकित वकील म्हणजेच ॲडव्होकेट देसाई थेट पोलीस चौकीत पाय ठेवतात. त्यांच्या हातात काही फाईल्स असतात. ते थेट पूर्वा पाटीलच्या केबिन समोर जातात आणि करड्या आवाजात म्हणतात, पूर्वा मॅडम, मी इथे सत्यजित सुर्वे म्हणजेच सत्याचा जामीन करायला आलेलो आहे. हे घ्या त्याचे जामिनाचे पेपर्स आणि त्याला ताबडतोब कोठडीतून मुक्त करा. ॲडव्होकेट